नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मधील दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. When balance as per passbook is given. When balance as per passbook is given. बघा प्रॉब्लेम बघा आपल्या पुस्तकातील पान नंबर 195 वर दिलेला हा प्रॉब्लेम आहे. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 195 वर दिलेला हा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम पहा. When balance as per passbook is given. प्रॉब्लेम नंबर 14 दिलेला आहे. From the following details, find out the balance as per cash book of Mr. Anurag as on 13th June 2019. Balance as per passbook rupees 14,000. म्हणजे बॅलन्स ॲज पर पासबुक 14,000 रुपये दिलेले आहेत. सेकंड ट्रान्झॅक्शन वर 2 चेक्स ऑफ रुपीज 8,900 and 10,700 were issued on 25th June 2019, out of which only one check of rupees 8,900 was presented for payment before 13th June 2019. म्हणजेच दोन चेक दिलेले आहेत, त्यापैकी 8,900 रुपयेचा चेक जो आहे तो त्याचं पेमेंट झालेलं आहे, परंतु 10,700 रुपयेचा जो चेक आहे त्याचा फक्त एक ठिकाणी इफेक्ट झालेला आहे. दोन्ही ठिकाणी इफेक्ट झालेल्याचा काही संबंध येत नाही, त्यामुळे बॅलन्स मध्ये काही चेंज होत नाही किंवा बॅलन्स मध्ये फरक पडत नाही. परंतु एका पुस्तकात एकाची नोंद आहे आणि दुसऱ्या पुस्तकात नोंदच नाही किंवा चुकीची नोंद असेल तरच बॅलन्स मध्ये फरक पडतो. तर आपल्याला ज्या ठिकाणी दोन्ही पुस्तकात ज्याची नोंद आहे ती घ्यायचं नाही, फक्त ज्याची नोंद नाही, ज्याची एकाच पुस्तकामध्ये नोंद आहे आणि दुसऱ्या पुस्तकात नोंद नाही, तेच रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी फक्त 10,700 रुपयेचाच आपल्याला इफेक्ट करावा लागणार आहे. 8,900 रुपयेचा दोन्हीकडे इफेक्ट आहे. त्यानंतर 3 नंबर ट्रान्झॅक्शन वर चेक्स ऑफ रुपीज 16,400 वेर डिपॉझिटेड बट ओनली वन चेक ऑफ रुपीज 6,400 वॉज क्लिअर्ड बाय बँक ऑन 20th June 2019. याचा अर्थ काय? दोन चेक ज्याची एकूण टोटल 16,400 रुपये होते, 16,400 वेर डिपॉझिटेड इन टू द बँक. म्हणजे दोन चेक्स आहेत ज्यांची एकूण बेरीज आहे 16,400, ते बँकेत आपण डिपॉझिट केलेले आहेत. बट ओनली वन चेक ऑफ रुपीज 6,400, त्यातील एक चेक जो ज्याची रक्कम आहे 6,400 वेर क्लिअर्ड बाय बँक ऑन 20th June 2019. म्हणजे तो काय झालेला आहे, त्याचा दोन्हीकडे इफेक्ट झालेला आहे. म्हणजे आपण बँकेत डिपॉझिट केला आणि पासबुक मध्ये तो जमा सुद्धा झालेला आहे 6,400 रुपये, 6,400. म्हणजे 6,400चा इफेक्ट होणार नाही. राहिले किती? 16,000 मधून 6,400 गेल्यानंतर राहिले किती? 10,400चा इफेक्ट होणार आहे. त्यानंतर पाचवा बघा, कॅश ऑफ रुपीज 5,500 विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. म्हणजे बँकेतून पैसे काढलेत पण त्याची नोंद कॅश बुक मध्ये झालेली नाही, म्हणजे याचा अर्थ बँकेमध्ये नोंद आहे. त्यानंतर तिसरा बघा, रुपीज 350 बँक इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड टू मिस्टर अनुराग अकाउंट इज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. म्हणजे इन्सिडेंटल चार्जेस म्हणून बँकेने 350 रुपये डेबिट टाकलेले आहेत, ते पासबुक मध्ये नोंद आहेत, परंतु कॅश बुक मध्ये त्याची नोंद नाही. त्यानंतर पाचवा ट्रान्झॅक्शन, देयर वॉज अ डेबिटेड इन पासबुक रुपीज 7,500 in respect of a check dishonored on 13th June 2019. म्हणजे चेक डिसऑनर्ड झालाय कुठला? 7,500चा. म्हणजे तुम्ही बँकेत अगोदर भरला असेल, परंतु तो 30 तारखेला तो बँकेत काय झालेला आहे, डिसऑनर म्हणून तुमच्या डेबिट साईडला पडलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा अगोदर क्रेडिट म्हणून पडला असेल, काय झालं असेल, परंतु नंतर काय 30 जूनला काय झालाय, तो डेबिट पडलेला आहे, म्हणजे तुम्हाला खर्च टाकलेला आहे.
त्यानंतर शेवटचा इंटरेस्ट ₹425 वॉज क्रेडिटेड इन द पासबुक ओनली. क्रेडिटेड म्हणजे जमा केलेलं बँकेत, पासबुकच्या क्रेडिट साईडला म्हणजे जमा. तर ₹425 बँकेत काय ते तुमच्या जमा केलेले आहेत. फक्त बँकेतच ही एंट्री आहे, तुमच्या कॅशबुक मध्ये एंट्री नाही. या पद्धतीने प्रॉब्लेम दिलेला आहे. तर हा प्रॉब्लेम सोडवताना अगोदर वर्किंग नोट काढूया. वर्किंग नोट काढताना बघा, आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलेले होतं वर्किंग नोट, कॅशबुक आणि पासबुक हे दोन्ही दिलेले होतं. परंतु त्यावेळेला बॅलन्स ॲज पर कॅशबुक दिला होता, आता बॅलन्स ॲज पर पासबुक दिलेला आहे. मग बॅलन्स ॲज पर पासबुक दिल्यानंतर नियम बदलतो बघा. तर तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे, तर या ठिकाणी मी फॉर्म आखून घेतलेले आहेत. फॉर्म आखून घेतल्यानंतर नियम काय बघा, वेन बॅलन्स ॲज पर पासबुक इज गिवन, त्यावेळेला ऍड काय करायचे आहेत, डेबिटेड इन कॅशबुक और इन पासबुक. म्हणजे डेबिट साईडला रिसिप्ट, कॅशबुकच्या डेबिट साईडला रिसिप्ट मी इंटू ब्रॅकेटमध्ये ऍड मुद्दाम लिहिलेले आहे तुम्हाला कळावं म्हणून, आणि पासबुकची डेबिट साईड पेमेंट साईड त्यात मध्ये ऍड लिहिलेले आहेत. मग तुम्ही पेमेंट साईड आणि ऍड का लिहिलाय, तर तुम्हाला समजण्यासाठी इकडचे घटक, डेबिट साईडचे घटक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ऍड करायचे आहेत, आणि व्हाईस वर्सा क्रेडिट साईडचे घटक काय करायचे आहेत, म्हणजे क्रेडिटेड इन कॅशबुक और इन पासबुक टू बी लेस इन अ बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये काय करायचे आहेत, ते लेस करायचे आहेत. समजलं? म्हणजे कॅशबुकच्या डेबिट साईडला ज्यांचे या घटकांचं पोस्टिंग होईल, कॅशबुकच्या डेबिट साईडला आणि पासबुकच्या डेबिट साईडला ज्या घटकांचं पोस्टिंग होईल ते रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ऍड करायचे आहेत, आणि कॅशबुकच्या क्रेडिट साईडला आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला ज्या घटकांचं पोस्टिंग होईल ते घटक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. तर आपण आता हे त्याचं पोस्टिंग करूया. दिलेले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शनचं काय करूया, आपण पोस्टिंग करूया. बघा, पहिला ट्रान्झॅक्शन काय दिलेला आहे बघा, बँक बॅलन्स ऍज पर पासबुक ₹14,000. बँक बॅलन्स ऍज पर पासबुक ₹14,000. ही रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये अगोदर काय करा, त्याचं पोस्टिंग करून घ्या. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये लिहा बॅलन्स ऍज पर पासबुक. पहिल्यांदा बॅलन्स ऍज पर पासबुक रुपीज किती आहेत, 14,000. हे झालं बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट दिलं. त्यानंतर बघा पुढं दुसरा घटक, दुसरा ट्रान्झॅक्शन, 2 checks of ₹8,900 and ₹10,700 were issued. Only one check is presented for payment. म्हणजे त्यातील ₹8,900 पोस्टिंग दोन्हीकडे झालेलं आहे, पेमेंट झालेलं आहे, परंतु इफेक्ट कुठला झाला नाही, 10,700चा. तर आपल्याला फक्त 10,700च पोस्टिंग करायचं आहे. बघा काय दिलं, चेक इश्यूड. चेक इश्यूड म्हणजे कुठल्या, कॅशबुकच्या पेमेंट साईडला. कॅशबुकच्या पेमेंट साईडला घ्या. कॅशबुकच्या पेमेंट साईडला बाय इश्यू ऑफ चेक, फक्त ज्याचं पोस्टिंग झालेलं नाही तीच रक्कम घ्यायची आहे, बरोबर का. 10,700, 10,700, 10,700. समजलं? 8,900चा दोन्हीकडे इफेक्ट झाल्यामुळं बॅलन्स मध्ये फरक पडत नाही, ते रिकन्सिलिएशनला येणार नाही. फक्त ज्याचं पोस्टिंग एकाच पुस्तकामध्ये इफेक्ट झालेला आहे तोच विचार आपल्याला करायचा आहे, कळलं? त्यानंतर दुसरं बघा, check of ₹16,400 were deposited, but only one check of ₹6,400 was cleared by bank on 20th June. बरोबर का, 20 जून त्यामध्ये क्लिअर करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी फक्त 6,400चा इफेक्ट करायचा नाही. 6,400 दोन्हीकडे झालेले आहेत. मग 16,000 मधून 6,400 किती गेल्यानंतर किती राहिले, 10,000. मग हा काय केलेला आहे आपण, बँकेत डिपॉझिट केलेलं आहे. म्हणजे कॅशबुकच्या काय येणार, डेबिट साईडला पोस्टिंग करा. कॅशबुकच्या डेबिट साईडला 2 चेक डिपॉझिटेड, किती रुपयेचा रक्कम, तर 10,000. बघा, ज्या रकमेचा इफेक्ट झालेला नाही दोन्हीकडं तीच रक्कम घ्यायची. ज्या रकमेचा दोन्ही पुस्तकात इफेक्ट झालेला आहे ती नोंद करायची नाही. लक्षात आलं? त्यानंतर तिसरा बघा, चौथा ट्रान्झॅक्शन बघा, ₹5,500 withdrawn from bank is not recorded in cash book. विड्रॉ केलेत त्याची नोंद फक्त पासबुक मध्ये, म्हणजे पासबुकच्या कुठे येणार, डेबिट साईडला. पासबुकच्या डेबिट साईडला काय येणार, टू विड्रॉन, कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज, रुपीज किती, 5,500 कॅश विड्रॉन केलेत, बरोबर. त्यानंतर
पुढचं बघा, पाचवा ट्रान्झॅक्शन, ₹350 बँक इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड इन पासबुक ओनली. म्हणजे पासबुकच्या डेबिट साइडला त्यांनी काय केले, बँक चार्जेस किंवा बँक इन्सिडेंटल चार्जेस टाकलेले आहेत. ते बँक काय येणार, पासबुकच्या डेबिट साइडला त्याची नोंद करा. बँक चार्जेस ₹350, बरोबर, बँक चार्जेस ₹350. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन बघा, देर वॉज अ डेबिट इन पासबुक ₹7,500 इन रिस्पेक्ट ऑफ डिसऑनर ऑफ चेक. चेक डिसऑनर झालेला आहे, त्यामुळं त्याची नोंद पासबुकच्या डेबिट साइडला केलेली आहे. किती, डिसऑनर ऑफ चेक घ्या, पासबुकच्या डेबिट साइडला घ्या, टू डिसऑनर ऑफ चेक ₹7,500. त्यानंतर पुढचा बघा, शेवटचा ट्रान्झॅक्शन, इंटरेस्ट ₹425 वॉज क्रेडिटेड इन पासबुक ओनली. म्हणजेच बँकेने इंटरेस्ट जमा केलेला आहे तुमच्या खात्यावर, त्याची नोंद फक्त पासबुक मध्ये आहे. मग पासबुकच्या क्रेडिट साइडला घ्या, बाय इंटरेस्ट ₹425. या पद्धतीने आपण दिलेल्या सर्व व्यवहारांची नोंद आपण वर्किंग नोट मध्ये केलेली आहे. आता वर्किंग मध्ये नोट मध्ये जे काही डेबिट साइडला पोस्टिंग आहेत कॅशबुकच्या डेबिटला आणि पासबुकच्या डेबिटला, ते रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ऍड लिहायचं, ऍड म्हणून लिहायचं, आणि पेमेंट साइडला आहे ते लेस म्हणून लिहायचे. म्हणजे क्रेडिट साइडला जे आहेत ते लेस म्हणून लिहायचं, समजलं. तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये या पहिल्यांदा काय करायचं, ऍडचे घटक पहिल्यांदा घेऊया सगळे, म्हणजे डेबिट साइड दोन्ही, कॅशबुकची डेबिट आणि पासबुकची डेबिट साइड लिहून घेऊया आपण ऍड म्हणून. ऍड पहिला, चेक डिपॉझिटेड बट नॉट क्रेडिटेड बाय बँक ₹10,000, बरोबर. कॅशबुक मध्ये एकच घटक आहे ऍडचा, एकच ऍड केला. आता पासबुक मध्ये बघा, पासबुक मध्ये ऍड किती आहेत, 3 घटक आहेत. पहिल्यांदा काय, दुसरा घटक ऍड मधल्या, ऍड मध्ये कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक किती, ₹5,500, बरोबर. त्यानंतर तिसरा बँक चार्जेस आहेत, म्हणजे बँक इन्स्टंटली चार्जेस ₹350, तो सुद्धा ऍड मध्ये येणार. ऍड मध्ये घ्या, ऍड इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड बाय बँक, इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड बाय बँक ₹350. त्यानंतर शेवटचा ऍड मला कुठला आहे, डिसऑनर ऑफ चेक, तर तो घ्या. ऍड मध्ये चौथा घटक घ्या, ऍड डिसऑनर ऑफ चेक डेबिटेड इन पासबुक ओनली, डिसऑनर ऑफ चेक डेबिटेड इन पासबुक ओनली ₹7,500. 7,500 ऍड करण्याची बाजू संपलेली आहे, म्हणजे ऍड करण्याचे सगळे घटक संपलेले आहेत. आता लेस करण्याची बघा, पेमेंट साइडला, म्हणजेच कॅशबुकची क्रेडिट साइड आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला ज्या घटकांच्या नोंदी झाल्या ते लेस करायचे आहेत. मग एकूण काय, 2च घटक आहेत, ते लेस मध्ये घ्या. रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये घ्या, लेस मध्ये, लेस चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, चेक इश्यूड but not presented for payment ₹10,700. 10,700. आणि दुसरा काय, दुसरा घटक काय, इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक, इंटरेस्ट क्रेडिटेड किंवा इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक रेकॉर्डेड ओनली इन पासबुक ₹425. हे सगळे पोस्टिंग झाले, बरोबर, सगळे संपले. तर जे घटक ऍड आहेत त्यांची बेरीज करा, ते बॅलन्स मध्ये ऍड करा. बघा, जे घटक ऍड आहेत त्यांची बेरीज करून घ्यायची, किती झालेले. तर ऍडची बेरीज बघा, एकूण 10, 15, 15 2 22, 22 23, 23,350 टोटल होते. हे 14,000 मध्ये ऍड करा. 14,000 मध्ये ऍड केल्यानंतर किती येते बघा, 37 येतील. तर 37,350 हे एकूण टोटल झालं. या टोटल मधून जे डिडक्ट करायचे घटक आहेत, लेस करायचे आयटम आहेत, ते लेस करा यातून. बघा, लेस टोटल किती येते, 11,125. 11,125 लेस करा. लेस केल्यानंतर बॅलन्स ऍज पर बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक येणार आहे. आलेल्या उत्तराला काय लिहायचं आहे बघा, 26,225 हा काय आहे, तर बॅलन्स, बँक बॅलन्स, बॅलन्स ऍज पर बँक बॅलन्स
बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक. वर पासबुक असेल तर खाली काय येणार, कॅश बुक प्रमाणे येणार. काय येणार, कॅश बुक. हा बॅलन्स किती आहे, 26,500. समजलं. तर हे सोपे आहेत. हे दोनच रूल्स आहेत बघा, आपण दिलेले पहिला रूल दिलेला आहे आणि आता तुम्हाला दुसरा रूल दिलेला आहे. या पद्धतीनं तुम्हाला समजलेला असेल असं गृहीत धरतो आणि हा तुम्हाला प्रॉब्लेम सोपे जातील यामध्ये काही शंका नाही. ओके, थँक्स.